शिवाय नमस्तुभ्यम। बुधग्रहाच्या गोचर भ्रमणाविषयी मागील भागामध्ये आपण धनु राशीविषयी माहिती घेतली। या भागामध्ये आपण माहिती घेणार आहोत मकर लग्नाविषयी अथवा मकर राशीविषयी। ज्या जातकांच्या कुंडलीमध्ये कुंडलीच्या प्रथम स्थानात 10 आकडा लिहिलेला आहे अथवा चंद्र जिथे स्थित आहे तिथे 10 आकडा लिहिलेला आहे, अशा जातकांचे त्या ठिकाणी मकर लग्न आहे अथवा मकर राशी आहे। मकर लग्नाला गुरु हा ग्रह कारक नाही, परंतु बुध हा ग्रह कारक आहे। कसा आहे कारक? तर तो कुंडलीमध्ये नवमेश आहे आणि षष्ठेश आहे। नवमेश असल्यामुळे तो कारक आहे आणि नवम स्थानामध्ये त्याची उच्च आणि स्वराशी दोन्ही राशी त्याच्या तिथेच पडतात, जी कन्या आहे, आणि षष्ठेश षष्ठातून विपरीत राजयोगातून जाणार आहे। मकर लग्न मकर राशीच्या जातकांना हा बुध ग्रह स्पर्धा परीक्षा म्हणजेच कॉम्पिटिशन एक्झामिनेशन तसेच कोणत्याही प्रकारची परीक्षा जी असेल त्याच्यामध्ये निश्चितपणे यश देणारा आहे आणि भाग्योदय करणार आहे। कारण भाग्य षष्ठ स्थानामध्ये विपरीत राजयोगातून संघर्षातून यशाची प्राप्ती करून देणारा असल्यामुळे हा बुध ग्रह तुम्हाला नावलौकिक देणार आहे। पुढील 1 महिन्यामध्ये हा तुम्हाला त्या संदर्भात तशीच फळे देणार आहे। तसेच षष्ठ स्थानातून म्हणजे पूर्वी जर एखादा काही रोग झाला असेल जो पोटाच्या संदर्भात असेल, पचनाच्या संदर्भात असेल, आतड्यांच्या संदर्भात असेल, तर त्यावरती निश्चितपणे इलाज तुम्हाला प्राप्त होईल आणि त्यातून तुम्ही बाहेर याल आणि रोगाचे निदान होईल आणि रोगातून तुम्ही मुक्त होऊन बरे व्हाल। षष्ठ स्थानातून आहे 1 महिन्यामध्ये हा बुध ग्रह तुमचे कर्ज फेडण्यासाठी सहाय्यक आहे। म्हणजे षष्ठ स्थानावरून रोगाचा विचार होतो, शत्रूंचा विचार होतो। शत्रू सुद्धा हा बुध ग्रह पराभूत करणार आहे। तुमच्या बोलण्यामुळे अथवा कम्युनिकेशनमुळे सुद्धा शत्रू पराभूत होऊ शकतात। तुमच्या उत्तरांमुळे हजरजबाबीपणामुळे सुद्धा तुम्ही एखाद्या स्पर्धा परीक्षेमध्ये अथवा त्या ठिकाणी शत्रूंवर मात करण्यात यशस्वी होऊ शकता। ही बुध ग्रहाचे परिणाम आहेत। जे मकर लग्नाचे जातक विशेषत्वे करून फायनान्स आणि मार्केटिंग आणि प्रोडक्ट डेव्हलपमेंट या 3 क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत, म्हणजे त्या क्षेत्रात ते नोकरी करत आहेत अथवा व्यापार करत आहेत, तर निश्चितपणे व्यापार हा विस्तार पावणार आहे। अथवा नोकरी करत असतील तर नोकरीमध्ये अपेक्षित बदली होणार आहे आणि बढतीही मिळणार आहे आणि बढतीचे योग असल्यामुळे धनाचा वर्षाव होणार आहे। श्री शिवाय नमस्तुभ्यम। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओजना लाईक करा आणि बेल आयकॉनवरील बटन दाबा। बेल आयकॉनवरील बटन दाबल्याने येणाऱ्या नवीन व्हिडिओंविषयी माहिती मिळेल, तुम्हाला आधी त्याचे नोटिफिकेशन मिळेल आणि आधीचेही व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील, जेणेकरून आपले ज्ञानवर्धन होईल। नमस्कार।